जय जिजाऊ, जय शिवराय. आणि मी जयश्री. तर जयश्री काय करते, दूध काढायचं काम सुरू आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि डेअरीमध्ये दूध घालण्यासाठी आमचा हाच टायमिंग असतो. आणि आमच्याकडं आज स्पेशल असं काय आहेत असं वाटणार तुम्हाला. तर आज आमच्याकडं गाय जणलेली आहे, तर तिचं कवळं दूध आहे आणि ते कवळं दुधाचं आपण काय बनवणार आहोत, खिरवस बनवणार. कोणाकोणाला खिरवस आवडतं, त्याला खरवस म्हणतात पुस्तकी भाषेत, पण आमच्याकडं खिरुजच म्हणतो आम्ही गावाकडं. आणि खूप टेस्टी लागतं ते, आणि ते शरीरासाठी खूप चांगलं असतं. पहिल्यासारखं 7-8 दिवस बनत नाही, आता 4-5 दिवस मोठ्या मुश्किलनी बनतं, पण खूपच भारी लागतं. आणि म्हशीचं ज्यांनी खरवस खाल्लेलं आहे त्यांचं खरवस एकदम घट्ट आणि एकदम वड्या वड्या बनतात, पण गाईच्या दुधाच्या वड्या वगैरे काही पडत नाही, पण ते लिक्विडयुक्त खूपच टेस्टी लागतं, एकदम भन्नाट. आणि आता दूध काढून घेतलेलं आहे, तर कॅनीत ओतून घेऊया आणि याच्यातलंच दूध आपण घरी घेऊन जाऊया. म्हणजे इतकं ताजं फ्रेश दूध आपण लगेच झटपट काढलेलं. आणि नंतर याच दुधातलं आपण दूध घरी घेऊन जाऊया, कारण खरवस बनवायला जास्त वेळ नाही येत आम्हाला. ताजं दूध चहा बनवायच्या वेळेला आम्ही खिरवस बनतो. तर ताज्या दुधाचं जे खरवस लागतं ते एकदमच टेस्टी लागतं, कारण थोड्या वेळानंतर त्याचा वेगळाच वास येतो, पण ताजं दूध भारी असतं. तर इकडं जाता जाता मांजऱ्या आड्या झाल्या, तर त्यांना पण दूध देऊया. प्रत्येकाचा अधिकार असतो, प्रत्येक याच्यामध्ये असतो, तर त्यांना देऊया. पण वाटी माझ्या हातात छोटीच लागली आज. तिथं मोठी प्लेट असते त्यांची, तिघींनाही व्यवस्थित पिता येतं त्यामध्ये, पण काही हरकत नाही, देऊया. तर बरोबर भांडून एकमेकींची आपला आपला वाटा बरोबर घेतात, नंतर परत देऊया त्यांना. आणि हे दूध मी गाळून घेते आता. ओवी अभ्यासाला बसली आहेत मस्त. पुस्तकं तर उलटं पालटं काही असो, पण आणि कास जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी पण घातलं आहे, कारण निरसं दूध जर चुलीवरती ठेवलं तर कास जळती गायची, अशी आजी म्हणायची. तर तेव्हापासून आम्ही त्याच्यामध्ये पाणी घालूनच करतो. आणि आता आपलं दूध फाटायला सुरुवात झालेली आहे. त्याचं पनीर पण भारी बनतं, कारण खूप जास्त प्रमाणामध्ये दूध फाटतं, मोठा घट्टपणा असतो त्यामध्ये. आता साखर पण घालूया, साखर, विलायची आणि खरवस दूध, तर याचं छान लागतं ते. प्लेटी पण आम्ही रेडी केल्या आहेत. आता हवेचा अभ्यास होमवर्क आटपत आलेलाच आहेत, आणि टेस्ट बघूया कशी लागते, कारण हे दुसराच दिवस आहे तरी पण असं दूध झालं बघा. ओवीन आणि मी थोडं टेस्ट करण्यासाठी घेतलं, तर आता बघूया कसं लागतं ते. भारीच लागतं, पण अजून थोडंसं आळवायचं की घ्यायचं असं होतं आमचं. साखर बरोबर पडली की नाही ते पण चेक करायचं होतं, तर साखर आम्हाला कमीच लागते. आणि एकदम मस्त झालेले आहेत, गरम आहेत, चटका बसतोय, कारण उकळत आहे ते अगदी खळाखळा. पण इथं बसून जरा दूर लागतोय, तर मग आम्ही बाजीवरती बाहेर येऊनच बसतो. आम्ही बाहेर आलो तर मांजरी पण बाहेर आल्यात. आणि इथं संध्याकाळच्या वेळेला असं रानामध्ये खाणं खूप चांगलं लागतं. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा. आबा पण आले आमच्यासोबत, पण पाय घसरला.